20 तारखेला निघालेला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय। उद्या मोर्चा मुंबईमध्ये पोहोचणार आहे, मात्र त्याआधीच मागण्यांबाबत तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अंतरवाली सराटी ते मुंबईच्या वेशीपर्यंत कसा होता या आंदोलनाचा प्रवास, बघूया एक रिपोर्ट। पाच दिवसांपूर्वी जालन्यातून निघालेला विराट मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आला। असंख्य लोक, सोबत मर्यादित स्वरूपात जेवणा खाण्याची सोय, अंथरुणं, वाहनं आणि या साऱ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील। 20 जानेवारीला गावातल्या महिलांच्या औक्षणानं मुंबई मोर्चाची सुरुवात झाली। सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही। 2 दिवसांचा वायदा करून अनेक महिने उलटले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत। अशा अनेक मागण्यांसहित जरांगे पाटलांसोबत मोठा समुदाय मुंबईकडे निघाला। काहींनी जल्लोषात जरांगे पाटलांचं स्वागत केलं, तर इतक्या लोकांचा विश्वास संपादन करणाऱ्या जरांगे पाटलांसाठी त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले। मी आता छातीवर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो। मी रात्रभर झोपलो नाही। आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत। ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही। काही झालं तरी हरकत नाही। अनेक टप्प्यात लोक उपाशी राहू नयेत म्हणून लोकांनी जेवण आणून दिलं। कुठे भाकरीचं वाटप सुरू होतं, कुठे पाण्याच्या बाटल्यांचं। मुंबईच्या वेशीवर जेव्हा मोर्चा पोहोचला तेव्हा नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये जेवणाची सोय केली गेली। जरांगे पाटील या मोर्चात फक्त काही तास झोपतायत। प्रत्येक गावात स्वागत होतंय। अनेक ठिकाणी पहाटे 3:30 ला सुद्धा लोक स्वागतासाठी थांबून राहत आहेत। जरांगे पाटलांसह मराठा आंदोलकांचा हा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आलाय। तो मुंबईत दाखल होतो की मग त्याआधी काही तोडगा निघतो याचं उत्तर लवकरच मिळेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।